नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात या 3 वस्तू कुणालाही देऊ नका, नाहीतर प्रचंड पितृदोष लागेल। हे नियम आवर्जून पाळा। यंदा 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते। हे पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते। या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळते। धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे ते करत असतो। पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा आहेत। काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे। आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत आणि जाणून घेऊया अशा त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही पितृपक्षामध्ये देऊ नये। हे 99% लोकांना माहिती नाही। जर आपण कळत न कळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते। आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरांमध्ये पितृदोष असतो त्या घरांमध्ये कधीही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि त्या घरांची, कुटुंबाची, मुलांची कधीच प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीही झाले तरीही या 3 वस्तू ज्या आहेत त्या पितृपक्षामध्ये कुणालाच द्यायच्या नाहीत। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कुणालाही द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख संपत्ती येते। जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते। त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही। त्याचे पालन जिवंत आहे त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवाचे नामस्मरण करावे, ध्यान करावे। जर आई वडील हयात असतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसतील तर त्यांची पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण हे नेहमी दूध आणि तीळ मिसळून द्यायचे। तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतील तर ते मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि कोणत्याही रूपामध्ये आपल्या ते आजूबाजूला असतात। म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे ती गायला खाऊ घाला, यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो असं शास्त्रात म्हटलं आहे। पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माची पूर्ण फळं प्राप्त होते आणि पितर हे खुश होतात, आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात। पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावा, कारण दक्षिण दिशा जी असते ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील
त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते. पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान हे टाळावे. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षात करू नये. जसे की नवीन घर घेणे, नवीन जमीन घेणे, नवीन वाहन असेल, नवीन कपडे, दागिने हे सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो. परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणं हे पूर्णपणे वर्ज्य आहे. पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित होतं. म्हणूनच त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला मिळत नाही. म्हणून यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये अजिबात करू नका. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी, केस कापणे आवर्जून टाळावे. राग करू नये, नकारात्मक भावना ठेवू नये. कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा करू नये. जर आपण कांदा आणि लसूण खात असाल तर यामुळे राग वाढतो आणि आपलं रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा. तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल तर म्हणजे ते एखादं देवस्थान देखील असू शकतं तर तिथे भेट देणे आवर्जून टाळावे. तसेच घराची दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणकोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात तर त्या कोणत्याही रूपात आपल्या घरी येऊन भेट देत असतात. किंवा इतर कुठलेही किडे असतील, मुंगी असेल, त्यांच्या रूपामध्ये हे येत असतात. जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात ते मरण पावतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असं म्हटलं जातं. पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृलोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा असतो, जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती मानली जाते. आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान आहे जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात, विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळत नाही. या ग्रंथांमध्ये केवळ फक्त पितृलोकाचेच वर्णन नाही तर तेथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख केला गेला आहे. गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहे आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे आहे. आणि या गणनेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीच्या 30 वर्षा इतका आहे. पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांइतके आहे. पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो मृत्यू लोकाचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते असे शास्त्रात म्हटले आहे. आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर ते आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान हे आहे ते आपण केले पाहिजे. आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतेही वाईट गोष्टी बोलू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. त्याचबरोबर पितृपक्षात शुभकार्य, मुंडन, गृहप्रवेश, लग्न, नामकरण इत्यादी विधी सुद्धा करू नये. पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळाव्या. या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही पीठ, धान्य जे आहे ते खरेदी करू नका. पितृपक्ष लागण्या अगोदरच तुम्हाला जे काही धान्य घ्यायचं आहे ते घेऊन या, परंतु पितृपक्षात धान्य घेऊ नका. ते आपल्या पितरांना समर्पित होत असते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. जर आपण झाडू खरेदी केला तर यामुळे धनहानी होते, आपल्या घरातील लक्ष्मी नष्ट होते आणि घरात गरिबी येते.
आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करू नये। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे ते सुद्धा खरेदी करू नका। मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक आहे। जर आपण पितृपक्षामध्ये हे खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव तो आपल्यावर पडत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात सतत कटकटी होऊ लागतात। तसेच पितृपक्षांमध्ये शिळं अन्न खाऊ नये। या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरे, मुळी, त्याचबरोबर काळं मीठ, काकडी यांचे देखील सेवन आवर्जून टाळावे। त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाही। ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी सुद्धा या गोष्टी देऊ नका। यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची आहे ते म्हणजे उसने पैसे। पितृपक्षामध्ये कुणालाही उसने पैसे देऊ नका किंवा कुणाकडून उसने पैसे घेऊ नका किंवा कर्ज देखील पितृपक्षामध्ये तुम्ही घ्यायचं नाही। आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते। घरातून ही लक्ष्मी कायमची निघून जाते व धनहानी होते। आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। म्हणूनच पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे उधार घेऊ नका किंवा देऊ नका। यानंतर दुसरी वस्तू आहे म्हणजे आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजेच कुशाचा वापर जो आहे तो आवर्जून केला जातो। कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही, ते देखील यामुळे अपूर्ण मानले जाते। आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाच द्यायची नाही। यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ। बघा, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते। पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचं आपल्याला दुपटीने पुण्यफळ प्राप्त होतं। आपल्याला पैशासोबतच तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही। तांदूळ जे आहे ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते। त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये कुणालाही तांदूळ द्यायचे नाही तर ते द्यायचे नाहीत। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा। दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार दूर होतो। आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होत असतात। म्हणूनच पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा। ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असतेच। म्हणूनच त्या ठिकाणी दिवा हा लावायलाच पाहिजे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।